नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। पहिली पत्नी मेली, दुसरीशी लग्न केलं, तिला सुद्धा अंधारात ठेवून तिसऱ्या तरुणीशी लग्न करून तिसऱ्यावर सातत्याने बलात्कार केला, तिने पोलीस ठाणे गाठले। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर विष्णुनगर पोलिसांनी प्रवीण पोणेकर या 42 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रवीण याने अन्य काही महिलांसोबत हा प्रकार केला होता, त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। 2 दिवसापूर्वी आमच्याकडे एका महिलेने तक्रार केली। प्रवीण पानेरकर नावाच्या इसमानं तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिचे न्यूड फोटोज काढून ते ब्लॅकमेल करून वारंवार तिच्याशी तसे संबंध ठेवले। त्यानंतर तिच्याशी लग्न केलं, पण वास्तविक याच्या पाठीमागं त्याचं पहिलं लग्न झालेलं होतं। त्याची पत्नी पहिली मयत झाल्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पत्नीशी त्याने डिवोर्स न घेता देखील त्याने ह्या महिलेशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली म्हणून त्यांनी तक्रार दिलेली आहे। त्याला प्रवीण पानेरकरला आम्ही काल अटक केली, आज कोर्टात हजर केलं होतं। त्याला 2 दिवसाची कस्टडी मिळालेली आहे, पुढील तपास चालू आहे। छगन भुजबळ हे येवला लासलगाव मतदारसंघात 5व्यांदा आमदार झाले असून यावेळी त्यांना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पद मिळावे याकरिता येवल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच भुजबळ समर्थकांनी येवला मतदारसंघात शहरातील मृत्युंजय मंदिरात महादेवाची महाआरती करत साकडे घातले। येवला लासलगाव मतदारसंघातील मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब हे सलग 5व्यांदा निवडून आलेले आहेत। तरी येवला लासलगाव मतदारसंघाचे 5व्यांदा ते आमदारपदी निवड झाली व नाशिक जिल्ह्यातील एकमेव वरिष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांना बघितलं जातं। त्यामुळे साहेबांना हे येवला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद भेटावं याकरता आम्ही जोडीने व सर्व जय भोले परिवार हा महामृत्युंजय मंडळामध्ये साहेबांना पालकमंत्री पद भेटावं याकरता साकडं घालत आहे। जय भोले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत। विधानसभेच्या निवडणुका झाल्यात। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली। ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत, मॅन्युप्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे। वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती, परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे। तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सह्यांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय। मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सह्यांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं, कारण का आपल्यालाही तसंच वाटतंय। आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। नमस्कार, जय भीम। भिवंडी शहरातील वेताळपाडा येथील बांधकाम कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन हायटेक यांच्या वतीने कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले। सरकारने कल्याणकारी मंडळे बनवले आहे, परंतु आतापर्यंत हे सगळं कामगार कुठूनही आपल्या फॉर्म भरत होते, पण आता सरकारने ते सगळं पोर्टल बंद केले असून बाहेरून फॉर्म भरू शकत नसल्याने कामगारांना बांधकाम कार्यालय येथे चक्रा माराव्या लागत असल्याने पोर्टल बंद असल्यामुळे त्यांना या सुविधा मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले। या सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला असून सरकारने आताच मागच्या कॅबिनेटमध्ये 5,000 रुपये दिवाळी बोनस मंजूर केलाय, तो देखील कामगारांना वितरित करावा व कामगारांना भांडी मिळत होते तेही पोर्टल बंद असल्यामुळे अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन हायटेकच्या वतीने बांधकाम कार्यालयासमोर कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते। हा जो मोर्चा आहे हा मोर्चा बांधकाम कामगारांचा मोर्चा आहे। त्यांच्यासाठी सरकारने एक कल्याणकारी मंडळ बनवलंय
आतापर्यंत हे सगळे कामगार कुठूनही आपला फॉर्म भरत होते, पण आता सरकारने ते सगळं पोर्टल बंद केलेलं आहे. बाहेरून फॉर्म भरू शकत नाही आणि मग कामगारांना जे आहे ते लेबर ऑफिसला चक्रा माराव्या लागत आहेत. त्यांना त्या बाबतीतलं फार ताप होतो ह्या सगळ्या गोष्टीचा. शिवाय त्यांना लाभाच्या ज्या सोयी आहेत त्यासुद्धा बंद करून ठेवले, ते सुद्धा पोर्टल बंद केलेलं आहे. म्हणून त्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये विशेष ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये ते पोर्टल खुलं करावं सगळ्यांसाठी, अशी एक महत्त्वाची मागणी आहे. शिवाय सरकारने आताच मागच्या कॅबिनेटमध्ये 5,000 रुपये दिवाळी बोनस मंजूर केला आहे, तो वितरित करावा. त्याच्याशिवाय त्यांना भांडी मिळतात त्याचं पोर्टल बंद आहे, ते पण त्यांनी करावं. वर्षाला 10,000 रुपये पेन्शन मिळावी, अशी काही मागण्या आहेत. ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या घेऊन आम्ही आजचा हा मोर्चा जो आहे हा भिवंडीत नसून पूर्ण महाराष्ट्रभर आजच्या दिवशी हा मोर्चा काढलेला आहे. मान्य नाही झाल्यानंतर काय करणार? आम्ही 11 तारखेला मुंबईमध्ये त्याचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सेक्रेटरीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही मोठा एक मोर्चा, पूर्ण महाराष्ट्राचा मोर्चा या 11 तारखेला आम्ही करतोय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे आकाशातून एक उपकरण पडले आहे. एका मोठ्या फुग्याला बांधलेले उपकरण होते. अंचरवाडी येथील शेतकरी गावातील संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले होते. सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार आणि चुलत भाऊ वैभव परिहार हे कामानिमित्त शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना दूरवरून शेतात काहीतरी वेगळंच पडलेलं दिसून आलं. दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुग्याला जोडलेले एक यंत्र दिसून आले. अविनाश वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलीस आणि महसूलचे कर्मचारी दाखल झाले. हे उपकरण हवामान खात्याने सोडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मौजे अंचरवाडी शिवारात येथे एक कोरियन हवामान सदृश्य यंत्र पडलं. या संदर्भात आम्ही तहसीलकडून अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला. त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो. नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे. तसेच या यंत्राचा उपयोग दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते. तरी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. राज्यात केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पशुगणनेला प्रारंभ झाला आहे. चोपडा तालुक्यातील 25 नोव्हेंबर पासून पशुगणनेला सुरुवात करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत ही गणना सुरू राहणार आहे. यासाठी शासकीय खाजगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पशुमालकांच्या घरी जाऊन संपूर्ण माहिती ॲपद्वारे संकलित करण्यात येत आहे. पशुगणना बरोबरच पशूंना टॅग लावण्याचे काम देखील सुरू आहे. आतापर्यंत चोपडा तालुक्यात 70% पशूंना टॅग लावण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात देखील पशुगणना सोबतच पशूंना टॅग लावण्याचे काम सुरू राहणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी श्वेता यांनी सांगितलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 21वी पशुगणना आपण चालू केली आहे. ती 25 नोव्हेंबरपासून चालू झालेली आहे. ती 28 फेब्रुवारीपर्यंत ही योजना आपण राबवणार आहोत. त्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये आणि शहरी भागांमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन ती पशुगणना करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आपल्या चोपडा तालुक्यामध्ये आपण त्यासाठी 15 खाजगी पशुधन पर्यवेक्षक निवडले आहेत आणि 5 आपले गव्हर्नमेंटचे पशुधन पर्यवेक्षक निवडलेले आहेत आणि त्यांना सुपरवाइज करण्यासाठी आपल्याकडे 4 सुपरवायझर नेमले गेलेले आहेत. यामध्ये ते पशुधन पर्यवेक्षक जे प्रगणक म्हणून काम करणार आहेत खाजगी आणि गव्हर्नमेंटचे, तर ते प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ते त्यांच्या बेसिक डिटेल्स घेणार आहेत. त्यांचा कुटुंब प्रमुख कोण आहे, त्याच्यानंतर त्यांचा नेमका व्यवसाय काय आहे, दूध उत्पादन असेल तर दूध उत्पादनातून किती म्हणजे त्यांचं इन्कम कशावर चालतं, ॲग्रिकल्चरलवर चालतं का दूध उत्पादनावर चालतं, त्याच्यानंतर त्यांच्या घरी जितके पशुधन आहे त्या पशुधनाबद्दल माहिती, त्याच्यामध्ये गाई म्हशी वराह, त्याच्यानंतर बकऱ्या शेळ्या मेंढ्या, त्याच्यानंतर त्यांच्याकडे किती कुक्कुट पक्षी आहे, त्याच्यानंतर त्यांच्या जाती लिंग, त्याच्यानंतर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज याबद्दल ती लोक माहिती गोळा करणार आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी लाईव्हस्टॉक सेन्सस 2024 नावाचं एक ॲप बनवलेलं आहे. त्या ॲपमध्ये ती माहिती ऑनलाईन ते फीड करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण तालुक्याचा एक कलेक्टिव्ह डाटा
फेब्रुवारी महिन्यामध्ये भरेल आणि तेव्हा 28 फेब्रुवारीपर्यंत आपली ही पशुगणना चालू. आपण ऑलरेडी आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 70%-80% टॅगिंग झालेली आहेत. जे काही क्वचित आहेत जे स्थलांतरित करून आलेत किंवा आता उदाहरणार्थ कारखान्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गावाची वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांची जी जनावरं आलेली आहेत, काहींना टॅग आहेत काहींना नाही आहेत. अशा पशूंची सुद्धा आपण त्यामध्ये पशुगणना करणार आहोत. ज्यांना टॅग नाही आहेत आपण त्यांचं टॅगिंग करून आणि मग पशुगणना करणार आहोत. बिना टॅगचं पशुगणना आपण करणारच नाही आहोत. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आज एवढंच. अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.